धनगर समुदाय को अनुसूचित जनजाति में शामिल करने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को मुंबई में सकल धनगर समाज समन्वय समिति के प्रतिनिधिमंडल से चर्चा की। इस चर्चा के बाद धनगर समुदाय के नेता गोपीचंद पडलकर ने मीडिया से बातचीत की। उन्होंने कहा कि हाईकोर्ट में ये निर्णय हो चुका है कि धनगर कोई जाति नहीं है। सचिव ने कहा कि इस पर जीआर नहीं निकाला जा सकता, लेकिन सरकार की ओर से जीआर निकाला जा सकता है। हा विषय नीटपणे महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये गेला पाहिजे। पंढरपूरमध्ये माऊली हळणवर, दीपक बोराडे, गणेश केसकर, योगेश धरम, यशवंत गायके आणि तमनर, विजय तमनर आणि लातूरमध्ये माननीय हजारे, चंद्रकांत हजारे आणि गोयेकर हे गेल्या 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। राज्य सरकारनं काल दखल घेऊन राज्याचे सीनियर मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, दुसरे सीनियर मोस्ट मंत्री माननीय शंभूराज देसाई, माननीय प्रकाश अण्णा, समाजाचे नेते यांनी काल उपोषणकर्त्यांची भेट घेतली। उपोषणकर्त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही तात्काळ जीआर काढा। राज्य सरकारनं मान्य केलं आहे। हायकोर्टामध्ये राज्य सरकारनं शपथपत्रावरती सांगितलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहेत। जर राज्य सरकार मान्य करतंय धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत, तर आमचं सगळ्या शिष्टमंडळाचं, आमच्या नेते मंडळींचं आणि उपोषणकर्त्यांचं सरकारला म्हणणं असं होतं की तुम्ही जीआर काढा। आणि जीआरवरती आम्ही सगळेजण अडून बसलो। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शंभूराजे देसाई साहेब आणि ह्या सगळ्या खात्याचे सचिव या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामध्ये महत्त्वाचे होते विधी व न्याय खात्याचे सचिव आणि आदिवासी मंत्रालयाचे सचिव। तर त्यांचं म्हणणं असं होतं की जीआर काढता येत नाही, असं म्हणणं कुणाचं आहे? सचिवांचं। आमचे मधु शिंदे साहेब यांनी भूमिका मांडली, गोपने साहेब आहेत, प्रकाश अण्णा आहेत, महात्मे साहेब आहेत, वडकुते साहेब आहेत, नानासाहेब कोकरे साहेब आहेत, पांडुरंगजी मिरगळ आहेत।